आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सुनबाई तुम्ही डाळ घ्या, ती बी आम्ही बनवली। बघितलं का मोठा असल्याचा फायदा। जे चांगलं झालंय ते ह्यांच्यामुळं आणि खराब झालंय ते आपल्यामुळं। काळजी करू नका शत्रू भैया। अहो या वाटणार आपण तिघांनी मिळून वेगवेगळं मीठ टाकलंय, त्यामुळे आपली जी अवस्था होणार आहे ती डॅडींची होणार आहे। चपाती आकारात चुकली पण मौसूत। आता आम्हाला तुमच्यावर सवय नाही ना, त्यामुळे गोल नाही झाली, पर खाऊन बघा, चवीला जगात भारी, एकदम वर्टिकल। काय झालं तुला? कशी पडली तू? लागलं नाही ना तुला? दाजी मी काय केलं नाही। तेजू सांग ना। अरे दादा काही नाही, ते किचन मध्ये जमिनीवर पाणी सांडलं होतं ना, त्याच्यावर पाय घसरून पडले। फार काय नाही लागलं, फक्त पायाला थोडीशी लचक आलीये। पण तुला माहितीये का, पडल्यापासून डॅडीने माझी एवढी काळजी घेतली ना, म्हणजे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण सगळं त्यांनीच बनवलंय, हे बघ ना। आणि डॅडीने हे सगळं ना स्वतः माझ्या काळजीपोटी बनवलंय सगळं। आम्ही पण होतो मदतीला। केली केली, छत्री काकांनी शत्रू भैयांनी चांगली मदत केली। आम्ही स्वयंपाक करताना आम्हाला एकटं वाटू नये म्हणून तिथं बाजूला उभे होते। आता मला सांगा, सुनबाईची काळजी आम्ही नाही करायची तर कोणी करायची? अहो त्या पोटूशाळेत म्हणल्यावर त्यांनी उपाशी राहणं तर लांब राहिलं, त्यांच्यासाठी काय चांगलं चुंगलं खायला करता येईल याचा विचार करत होतो आम्ही। आता जेवढं जमतं तेवढं केलंय बाबा। तेजू, तू जणांनी आत्यानं डबा दिलाय। जास्तीचा दिलाय, दुसरं कोणी उपाशी राहू नये ना म्हणून। डॅडी तुम्ही पण बसा ना, मला असं एकटीला जेवायला बरं नाही वाटणार। अहो सुनबाई, आजपर्यंत सगळ्यांच्या आधी जेवत आलोय आम्ही, त्यातच मोठेपणा मानत आलो। या बाईने कष्ट करून जेवण करायचं, तिला गार जेवण, आणि आम्ही जेवतोय गरमागरम। पण आज आम्हाला आमच्या सुनबाईला काय हवं नको ते वाढायचंय। अहो कधी कधी समोरच्या माणसाचं पोट भरलं की बी आपलं पोट भरतंय, शिकवलंय आमच्या जावई बापूने आम्हाला।